महाराष्ट्रातल्या संत परंपरेनं दसरा आणि दिवाळी या दोन्ही सणांच्या संदर्भानं त्यांच्या साहित्यामध्ये वाङ्मयामध्ये उल्लेख केलेले आपल्याला आढळतात. दसरा आणि दिवाळी हे महाराष्ट्रातले दोन महत्त्वाचे सण आहेत. आपण कुठेही एखादा चांगला माणूस एखाद्याकडे येणार असेल तर सहजपणे संत येती घरा तोची दिवाळी दसरा हा तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला आठवून जातो. उत्सव कशाचा असावा याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पंच महाभूतांचाच उत्सव होतो असं मला वाटतं. काही ठिकाणी जलपूजन होतं, काही ठिकाणी आकाशपूजन होतं, काही ठिकाणी मातीचं पूजन होतं. दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. अंधार सेलिब्रेट नाही करता येत. सेलिब्रेट करायचा असेल तर तो प्रकाश सेलिब्रेट करावा लागतो. मग तो प्रकाश कशा कशाचा असतो तर भारतीय परंपरेमध्ये ज्ञानाचा प्रकाश हा सर्वोच्च प्रकाश मानला गेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा दिव्याला उपमा देताना सद्बुद्धी आणि दिवा यांचा संबंध जोडलेला आपल्याला दिसतो. ज्ञानेश्वर महाराजांनी दिव्याची जी छोटीशी वात असते, जी ज्योत असते, तिला सुद्धा कळी म्हटलं. दीपकलिका धाकुटी बहु तेजा ते प्रकटी. ती कळी जी असते, दिव्याची कळी, प्रकाशाशीही तिचा संबंध आहे आणि सुगंधाशी सुद्धा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ती दिव्याची छोटीशी ज्योत वाटायला छोटी वाटत असली तरी सुद्धा तिचा प्रकाश घरभरून असतो. अगदी तसं सद्बुद्धी जरी आपल्याला छोटी वाटत असेल तरीसुद्धा तिला लहान समजण्याचा, छोटी समजण्याचा, म्हणण्याचा करंटेपणा आपण करू नये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की दीपकलिका धाकुटी बहु तेजा ते प्रकटी तैसी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. दिव्याच्या ठिकाणी काही सद्गुण संतांनी वर्णन केले. ते म्हणाले की दिव्याकडं एक समत्वाचा भाव आहे. म्हणजे एखादा चांगला माणूस असेल आणि एखादा वाईट माणूस असेल तर दिवा काय फक्त चांगल्या माणसालाच प्रकाश देतो असं नाही, तर कुणीही त्याच्या सान्निध्यात आला तरीसुद्धा त्याला मार्ग दाखवण्याचं काम, प्रकाश देण्याचं काम दिवा करतो. संतांनी म्हणून ठेवलं आहे की दीपकाचे ठाई नाही द्वैत्य भाव, चोर आणि साव सारखाची. त्यांच्यासाठी चोर आणि साव सारखा असतो. चांगल्या माणसाचं वर्णन करत असताना दीपा नाही पाठी पोटी अंधकार, म्हणजे दिव्याच्या जसा चहूबाजूनी प्रकाश असतो अगदी तसंच सज्जन माणूससुद्धा हा सर्वांगानं प्रकाशित असतो असं संतांनी म्हणून ठेवलं आहे. सज्जन माणूस हा सर्वांगाने प्रकाशित असतो हे आपण म्हणतो तेव्हा दिव्यामध्ये आणि चांगल्या माणसामध्ये एक फरक आहे. आणि तो फरक असा आहे की दिव्याखाली अंधार असतो, सज्जन हा सर्व बाजूनं प्रकाशित असतो. मला असं वाटतं की जर आपल्या बुडाखालचा अंधार दूर व्हायचा असेल, एखाद्या दिव्याला वाटत असेल की माझ्या खालचा अंधार संपावा, तर त्यानं दुसऱ्या दिव्याच्या समोर जाऊन उभं राहिलं पाहिजे. आपल्या खालचा अंधार संपायचा असेल तर आपल्याला सुद्धा सज्जन माणसाच्या संगतीत जावं लागेल असं संतांनी सांगितलंय. संतांनी दिव्याचं वर्णन केलं. दिव्याचं वर्णन करत असताना कशाचा दिवा म्हटलं तर ते म्हणाले की विवेकाचा दिवा. जो योगी असतो त्याच्यासाठी निरंतर दिवाळी असते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. मात्र ती दिवाळी निव्वळ मातीच्या पंत्याची आणि तेल वात उदबत्ती यांची असत नाही, तर ती दिवाळी विवेकाची असते. आणि आपल्या विचाराला आलेली अविवेकाची काजळी बाजूला सारून ते सातत्यानं आपला विवेकाचा दीप जो असतो असा योगी माणूस उजळत ठेवतो. त्याच्यामुळं त्याच्यासाठी दिवाळी जी असते ती निरंतर असते. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. भक्तीची पण दिवाळी आहे. भक्तीची दिवाळीचं नामदेव रायाने इतकं सुंदर वर्णन कुणी केलं नाही. ते म्हणाले विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जिवे भावे ओवाळी. देवाचा असा प्रेमाचा जो उत्सव आहे, भक्तीचा जो उत्सव आहे, त्याचा आविष्कार करत असताना संतांनी दिवाळीचं रूपक जे आहे ते रूपक वापरलेलं आपल्याला दिसून येतं. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगत होते आणि ज्ञानेश्वरी सांगत असताना ते म्हणाले की मी श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करेल. ज्ञानाची दिवाळी ही संकल्पना संतांनी मांडलेली आपल्याला दिसते. म्हणजे प्रकाशाचा उत्सव
हा फक्त दिवे आणि आकाशकंदील लावण्यापुरता असत नाही. त्याचा संबंध ज्ञानाशी असतो, त्याचा संबंध विवेकाशी असतो, त्याचा संबंध भक्तिप्रेमाशी असतो, त्याचा संबंध कृतीशी असतो. आणि अशी ज्ञानाची, भक्तिप्रेमाची, कृतीची दिवाळी, प्रकाशाची दिवाळी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये यावी असा सद्भाव या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पांडुरंगाला विनंती करतो की हे पांडुरंगा, तू प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेस, मात्र त्यांच्या अंतःकरणामध्ये असणारी अविवेकाची जी काजळी आहे ती काजळी निघून जाऊ दे आणि प्रेमाचा प्रकाश पडू दे. तुमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा पांडुरंग प्रकट व्हावा. या सद्भावासह आपल्याला दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी.